नमस्कार. श्री स्वामी समर्थ सदैव पाठीशी असतात असा अनेकांचा अनुभव आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अहंकार त्यागा, निरपेक्ष भक्ती करा, प्रगतीची यशस्वी घर गाठा. माणूस काही ना काही ध्येय घेऊन पुढे जात असतो. मेहनत, परिश्रम आणि कष्ट या जोरावर यश प्रगती साध्य करत असतो. मात्र अनेकदा यश प्रगती पचवणे कठीण होते. अशा वेळी नकळत अहंकार येत जातो. कालांतराने याच अहंकाराची किंमत मोजावी लागते. असे म्हटले जाते की ब्रह्मांड नायक अशी ओळख असलेल्या स्वामी समर्थ महाराजांना कोट्यावधी भक्त दररोज भजन पूजन करीत असतात. काही जणांच्या मुखी सदैव स्वामींचे नाव असते. स्वामींच्या अनेक कथा सांगितल्या जातात. अनेक अनुभव भाविकांना आल्याचेही पाहायला मिळते. अहंकार त्यागून निरपेक्ष भक्तीने पुढे जाण्याची शिकवण एका कथेतून मिळते. भक्ती निरपेक्ष असावी. गुरुचा आशीर्वाद पाठीशी असणाऱ्या कसलेच भय राहत नाही. मेहनत, सातत्य, जिद्द, परिश्रम, सत्कर्म करत यश आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असतो. मात्र यश आणि प्रगतीचे वारे अंगात भिनून डोक्यापर्यंत पोहोचले की गर्व होतो. मग याचा पुढचा टप्पा म्हणजे अहंकार. माणूस एकदा अहंकारी झाला की त्याला पुढे दुसरे काहीच चांगले दिसत नाही. कितीही ज्ञानपदरात पडले तरी अहंकारी माणूस अधोगतीच्या मार्गाला जातो. स्वामी समर्थ महाराज नृसिंह सरस्वतीचे अवतार आहेत. हे रामदासी बुवांना फारसे पटत नसे. रामदासी बुवा एका मठाचे महंत. ते प्रचंड ज्ञानी विद्वान असतात, परंतु अहंकारी आणि फार गर्विष्ठ असतात. वेद शास्त्रात भल्या भल्या विद्वानांना ते चितपट करत. एखाद्या व्यक्तीचा पराभव झाला की त्यांना दंड आणि शिक्षा म्हणून आपले पायतान डोक्यावर घेऊन उभे ठेवायचे. महंत बुवा खोलीबा बाहेरून कुलूप लावून निघून जात. एक दिवस स्वामी तिथे येऊन मुक्कामाची परवानगी मागतात. महंताच्या मठात जागा नसते म्हणून ध्यान कक्षात केवळ 1 तासासाठी मुक्काम करण्यास ते स्वामींना सांगतात. बरोबर 1 तासांनी महंत येतात. स्वामींना उठवतात, परंतु स्वामी काही उठत नाही. अनेकदा बऱ्याच वेळ प्रयत्न करूनही स्वामी जागे होत नाही. यामुळे स्वामींना धडा शिकवावा असे महंताच्या मनात येते. महंत बुवा खोलीच्या बाहेर कुलूप लावून निघून जातात. स्वामी चैतन्य स्वरूप कोणीही डांबून ठेवू शकत नाहीत. स्वामी महंताच्या मठात आले आहेत अशी वार्ता कळाल्यावर स्वामींचे भक्त असलेल्या तेथील एक शास्त्री स्वामी दर्शनासाठी येतात. महंत त्यांना सांगतात की स्वामींना खोलीत डांबून ठेवले आहे. शास्त्री चपापतात आणि महंतांना म्हणतात की स्वामी चैतन्य स्वरूप आहेत, त्यांना कोणीही डांबून ठेवू शकत नाही. मात्र शास्त्री बुवांना म्हणण्याला महंत फारशी किंमत देत नाहीत. शास्त्री बुवा स्वामींच्या खोलीच्या दाराबाहेर खिन्न मनाशी बसून राहतात. थोड्या वेळाने ते तिथून बाहेर पडतात. स्वामी सूर्याला अर्घ देत असतात. परिसरात फिरत असताना ते एका सरोवरापाशी येतात आणि पाहतात ते काय स्वामीला सूर्याला अर्घ देत असतात. तेवढ्यात महंत रामदास बुवाही तेथे पोचले. स्वामींना पाहून महंत अगदी थबकतात. स्वामी बाहेर येताच महंत आणि शास्त्री बुवांसोबत पुन्हा मठात येतात. महंत खोलीचे दार उघडतात तर स्वामी तिथेच दिसतात. दुसरीकडे त्यांच्या सोबत स्वामी उभे असल्याचे ते पाहतात. एकाच ठिकाणी स्वामींची 2 रूपे पाहून ते अवाक होतात. काही काळ नेमके काय करावे आणि काय बोलावे हेच त्यांना कळत नाही. अहंकार तुमच्या प्रगतीस बाधक आहे. शेवटी ते स्वामींचे पाय धाडतात, स्वामींना शरण जातात. स्वामी म्हणतात, बुवा तुम्ही ज्ञानी आहात, विद्वान आहात. अहंकार तुमच्या प्रगतीस बाधक आहे. अहंकाराने राग येतो आणि राग माणसाला राखेत मिळवतो. प्रचंड माहिती असूनही अहंकारामुळे प्रकाशाला कोणी कोंडू शकत नाही. ही साधी बाब आपल्या लक्षात आली नाही. ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असते, कारण ज्ञानात अपेक्षा असते, मात्र भक्ती निरपेक्ष असते. अहंकारात त्यागून निरपेक्ष भक्तीच्या मार्गावर पुढे गेलात तर यशस्वी शिखरावर नक्कीच पोहोचवाल अशी शिकवण स्वामी देतात. स्वामी वचनांची महंत बुवांना चूक उगमते. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.